ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. महाभारत स्तुती भाग पहिला. ओव्या आहेत 28 आणि 29. आतापर्यंत आपण ज्ञानेश्वरीतील नमनाची पहिली ओवी, वाङ्मय गणेश, सरस्वती व सद्गुरु वंदन पाहिलं. आता माऊलींनी महाभारताची स्तुती एकूण 22 ओव्यात केलेली आहे. ती क्रमशः पाहिजे आहे. त्यात या महाभारत ग्रंथाला श्रेष्ठत्व का आले आहे, त्याचा साहित्य क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे व व्यासांची महती, असे 3 भाग पडता येतील. प्रथम आपण महाभारताची स्तुती केलेल्या ओव्या पाहू. 28 ते 33 या 6 ओव्यात महाभारत ग्रंथासाठी एकूण 14 विशेषणांची योजना केलेली आहे. आता अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुचे. श्री गुरुला वंदन केल्यानंतर आता ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारताची खोल विचारांनी भरलेली कथा, तिचे महात्म्य ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे किंवा विचाररूपी वृक्षांचा अपूर्व बगीचाच आहे. ना तरी सर्व सुखांची आदी, जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुधाब्धी परिपूर्ण आहे. अथवा ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे, अनेक सिद्धांतांचा साठा आहे, किंवा ही शृंगारादी नवरसरूपी अमृताने तुडुंब भरलेला असा समुद्र आहे. आता आपण ज्ञानदेवाने महाभारताला योजलेल्या विशेषणांचं वैशिष्ट्य पाहू. गहन कथा. ज्ञानदेव महाभारताला गहन कथा असं म्हणतात. मुख्यतः कौरव पांडवांच्या युद्धावर आधारित असलेली ही कथा आहे. मुळात व्यास महर्षींनी हा जय नावाचा इतिहास 8800 श्लोकात रचला व आपल्या पैल, सुमंतू आदी शिष्यांना शिकवला. यज्ञप्रसंगी हा इतिहास ते सभाजनांना सांगत असत. काही काळ लोटल्यावर श्रोतृवर्गाकडून कौरव कोण, पांडव कोण असे प्रश्न येऊ लागल्यावर त्यात भर घातली जाऊन हे काव्य वाढू लागलं. तेव्हा त्याला भारत हे नाव मिळालं आणि नंतर सवतीच्या काळापर्यंत ते 1,00,000 श्लोकांनी युक्त झालं. म्हणून त्याला महाभारत असं नाव पडलेलं आहे. ही कथा गहन आहे, या कथेचा पार लागत नाही. सकळ कौतुका जन्मस्थान किंवा आश्चर्याची खाण. हे महाभारत 1,00,000 श्लोकांनी युक्त आहे. मुख्य कथेबरोबर अनेक उपकथानक, तीर्थ महात्म्य, तत्वज्ञान, श्रीकृष्ण महात्म्य, राजकारण, धर्म, रामायण, दान, परोपकार, सत्य वगैरे अनेक विषयांवर सुभाषित, अनेक स्तोत्रे, अनेक विषय यात आलेले आहेत. प्रत्यक्ष महाभारतीय युद्धाचे जणू काही शब्दचित्रच रेखाटलेले आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन या ग्रंथातून होतं. कोणतीही कथा अर्धवट सोडलेली नाही. असे विशाल काव्य जगाच्या साहित्यातील हे एकमेव काव्य आहे. म्हणूनच ज्ञानदेवाने महाभारताला सर्व आश्चर्याची खाण म्हटलेलं आहे. विशालता, असंख्य चमत्कृतीपूर्ण आकर्षक कथानक, कथेच्या माध्यमातून तत्वज्ञान सांगणे, भारतीय संस्कृतीचे सांगोपांग दर्शन घडवणे, अशी अनेक आश्चर्ये यामध्ये आहेत. सर्व कथांचे जन्मस्थान. काही प्रतीत सकळ कौतुका जन्मस्थान याऐवजी सकळ कथा जन्मस्थान असा पाडभेद आहे. महाभारत हे सर्व कथांचे जन्मस्थान आहे. नाना विषयांवरील कथानक यामध्ये आलेली आहेत. विवेक तरुचे उद्यान, विचाररूपी वृक्षांची बाग. ही कथा विवेकरूपी वृक्षांची बाग आहे. विविध फुलझाडे लावून बाग ही मुद्दाम तयार केली जाते. आकर्षक रीतीने या झाडांची मांडणी केलेली असते. त्यामुळे पाहणाऱ्याच्या डोळ्यांना सुख मिळतेच, पण पुन्हा पुन्हा अशा बागेचे दर्शन घेण्याची इच्छा निर्माण होते. महाभारत सुद्धा विचाररूपी वृक्षांचा बगीचा आहे असे ज्ञानदेव म्हणतात. विचार म्हणजे विवेक किंवा तत्वज्ञान. या महाभारताचे प्रत्येक कथानक आपल्याला काहीतरी शिकवून जाते, पण उपदेशकाची भूमिका न घेता. वास्तविक तत्वज्ञान हा वृक्ष विषय सर्वसामान्यपणे वाचकाला कंटाळवाणा वाटणारा, पण व्यासाने हे तत्वज्ञान कथानकांच्या माध्यमातून मांडलं. पांडवांनी कौरवांवर मिळवलेल्या विजयाचा इतिहास ही चौकट कायम ठेवून त्यात अनेक कथानक रचली. मम्मटांनी म्हटल्याप्रमाणे यातील उपदेश हा कांता संहिता आहे. पत्नी जशी पतीला आपल्याकडे आकृष्ट करते, मग तिने सांगितलेली गोष्ट पती सहजच ऐकतो.
तसेच हे महाभारत वाचकाला आपल्याकडे या असंख्य कथांमुळे आकृष्ट करते. मग रामादिवत वर्तितव्यम न रावणादिवत असा उपदेश सहजच करते. थोडक्यात उपदेशकाची भूमिका न घेता आकर्षक कथांच्या माध्यमातून व्यासांनी तत्वज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञानदेवानीही ज्ञानेश्वरीत तीच शैली अनुसरली आहे. बागेत उमललेली फुलं जशी डोळ्यांना सुख देतात, त्याप्रमाणे ही कथा अंतिम सुख जे मोक्ष ते प्राप्त करून देते. म्हणून ज्ञानदेव या कथेला विवेकरूपी वृक्षांची बाग असं म्हणतात. सर्व सुखांचे आदिस्थान. ही कथा सर्व सुखांचे मूळ स्थान आहे. ज्यामुळे शरीर व मनाला आनंद होतो ते खरं सुख. पण व्यवहारात दिसून येते की जी गोष्ट काही काळापूर्वी सुखदायक वाटत होती तीच नंतर दुःखाला कारणीभूत होते. बाह्य गोष्टी नाशिवंत असल्यामुळं त्यांच्यापासून मिळणारे सुख सुद्धा नाशिवंत असतं. पण मी म्हणजे देह नसून आत्मा आहे हे जाणणे हे सर्व सुखाचे मूळ आहे. हाच आत्मानात्म विवेक महाभारताने भगवद्गीतेच्या माध्यमातून शिकवलेला आहे. आणि म्हणून या ग्रंथाला ज्ञानदेव सर्व सुखांची आदी असं म्हणतात. जे प्रमेय महानिधी. प्रमेय म्हणजे जाणून घेण्याजोग्या गोष्टी. महानिधी म्हणजे मोठा साठा. एखादा ग्रंथ एखाद्याच विषयाला वाहिलेला असतो. त्याच विषयाची त्यात परिपूर्ण माहिती दिलेली असते. पण या महाभारतामध्ये तत्वज्ञानाच्या सर्व शाखा आलेल्या आहेत. याशिवाय राजकारण कसं करावं, राज्य कसं राखावं, आचार कसा असावा, 4 वर्णांची कर्म कोणती, दान, सत्यवचन, परोपकार, धर्म, नीती अशा सर्व जाणून घेण्याजोग्या गोष्टी या कथेत आलेल्या आहेत. म्हणून ही कथा म्हणजे प्रमेय महानिधी आहे. नाना नवरस सुधाब्धी. नवरसांचा समुद्र. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बिभत्स, रौद्र व शांत असे 9 रस काव्यात मानलेले आहेत. या सर्व रसांनी महाभारत हे समुद्रासारखे परिपूर्ण आहेच. लौकिक समुद्र हा खारट असतो, पण हा सागर सुधाब्धी म्हणजे अमृताचा सागर आहे. देवाना समुद्र मंथन करून मृत्यू प्राप्त न होणारे असे अमरत्व प्राप्त करून देणारे अमृत मिळालं. पण ही कथा म्हणजे विवेक तरुचे उद्यान असल्यामुळं अमृत तत्व प्राप्त करून देणारी आहे. यातील कथांचं मंथन केले म्हणजे त्यातील सार भाग जे ब्रह्मैक्य ते प्राप्त होते. म्हणून या कथेला नवरसांचा व अमृतत्व प्राप्त करून देणारा समुद्र असं म्हटलेलं आहे. आणखीही काही विशेषणं ज्ञानदेवांनी या ग्रंथाला दिलेली आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.